हेच तर महाराष्ट्रानं बघायचंय की गेल्या 2 वर्षात ज्या ज्या पद्धतीने मोर्चे झाले, आंदोलन झालं, महाराष्ट्रातला हा ओबीसी अजिबात असा कुठं अडवणूक करायला आला नाही, कुणाला टार्गेट करायला गेला नाही. परंतु ओबीसीच्या आरक्षणासाठी, बचावासाठी जेव्हा जेव्हा ओबीसी नेते बोलतात त्यांना आई बहिणी व शिव्या देण्याचं काम ही लोक करतायत. मग हे कुठवर सहन करायचं? यापुढे या अशा गोष्टींना आम्ही भीक घालणार नाही. जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. अहो, दंगल कुणी घडवली? क्षीरसागरांचं घर कुणी जाळलं? सुभाष राऊतांचं हॉटेल कुणी जाळलं? दंगली ह्यांना घडवायच्यात. ह्यांना इथला 18 पगड समाज दहशतीखाली ठेवायचा आहे आणि गुलामगिरी ढकलायचा पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. परंतु इथल्या ओबीसीतल्या 18 पगड जातीची मुलं सुशिक्षित झालेली आहेत, ती हे असलं कुठलंच सहन करणार नाहीत. जशाच तसं उत्तर देणार आहोत. दंगली घडवायचं षडयंत्र गेल्या 1.5 वर्षातच या बीड जिल्ह्यात घडलंय. त्याचं उदाहरण आहे बीडच्या क्षीरसागरांचं घर जाळलंय, सुभाष राऊतांचं हॉटेल जाळलंय. तेच करायचं होतं. लोकप्रतिनिधी जाळायचे होते तर पंडिताचं जाळायचं, सोळंकीचं जाळायचं, का नाही जाळलं? धसाचं जाळायचं. हे फक्त ओबीसीला टार्गेट करण्याचं काम मनोज जरांगेच्या आंदोलनातून सातत्यानं झालंय, होतंय आणि होत राहतंय.